तर मित्रांनो याच्यात त्यांनी विचारलं होतं की नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणत्या वगैरे. तर आता नीती आयोग कोणत्या ऍक्टनुसार नाही म्हणजे नॉन कॉन्स्टिट्युशनल झाले. स्टेट फायनान्स कमिशन हे पर्टिक्युलर आर्टिकल नुसार आली म्हणून हे बी म्हणजे दुसरं ऑप्शन चुकीचं होतं. की त्यांनी म्हटलं होतं की नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणत्या. मी कॉन्स्टिट्युशनल बद्दल बोलत होतो, माफ करा. स्टेट फायनान्स कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी. तर दोन जरी तुम्ही एलिमिनेट केलं असतं तर ऑप्शन मध्ये नाहीच येते, तर एलिमिनेट नसतं करता आलं. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे माहिती, कॉन्स्टिट्युशनल कमिशन म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडी. आता त्यांच्यात अमेंडमेंट पण झाली होती. तर तिसरं तुम्ही एलिमिनेट करू शकलं असतं कारण की ते आहे म्हणून हे कॅन्सल आउट झालं असतं. आणि फोर्थ सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन हे सुद्धा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, ही पण ऍक्ट नाही आलेली आहे, तर त्यामुळे हे ए कॅटेगरीत होतं. पुढचं होतं की 77 होतं की प्रोव्हिजन्स ऑफ लोकपाल आणि लोकायुक्त अमेंडमेंट ऍक्ट 2016 त्याच्याबद्दल प्रोव्हिजन्स होत्या. The it amendment amended the Lokpal and Lokayukta Act of 2013 which came into force on 16 January 2014. हे मला नव्हतं माहिती. पुढचं होतं is also amended section 44, हे पण नाही माहिती होतं. Made it compulsory that all states should set up office of लोकायुक्त within a year. हे नव्हतं एवढं माहिती, कारण की 2013 जेव्हा ऍक्ट आला त्याच्या लगेच नव्हतं कोणी इम्प्लिमेंट केलं याला. वेस्ट बेंगॉल वगैरे त्यांनी पण खूप लेट इम्प्लिमेंट केलं. महाराष्ट्रात जवळपास 1960-70च्या अराउंडच लोकायुक्त ऍक्ट वगैरे ते आलेले. तर त्यामुळे हे प्रोव्हिजन नव्हतं की लगेच एका वर्षात इम्प्लिमेंट करा. त्यांना थोडा काही टाइम स्पॅन दिला होता एवढं मला माहिती. आणि तसं पण एक्स्ट्रीम स्टेटमेंट होतं, त्यामुळे सी एलिमिनेट केलं होतं. तर एबीडी आन्सर होतं. म्हणजे जरी मला नव्हतं माहिती पण मी एक गेस केला होता. गेस म्हणण्यापेक्षा ते एक्स्ट्रीम स्टेटमेंट असल्या कारणाने ए कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन गेला. पुढचं होतं विच ऑफ द फॉलोइंग आर ड्युटीज ऑफ नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. ओके, NCBCचं विचारलं होतं. आता त्याच्या काय काय ऍक्टिव्हिटीज नाही तर त्याचे काय काय ड्युटीज असतं ते विचारलं होतं. टू एन्क्वायरी इंटू स्पेसिफिक कंप्लेंट्स विथ रिस्पेक्ट टू प्रोव्हिजन राइट्स ऑफ द सेफगार्ड्स ऑफ द सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस, हे होते माहिती आहे. टू पार्टिसिपेट अँड ऍडवाइज ऑन सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सोशल, हे पण होतं माहिती आहे. सेकंड टू चेअर द फंक्शन्स रिलेशन प्रोटेक्शन वेलफेअर डेव्हलपमेंट सोशल एज्युकेशन बॅकवर्ड क्लासेस, हे पण माहिती होतं. तर ऑल ऑफ द अबोव्हच याचा आन्सर होतं. कारण की हे सगळे त्याच्या म्हणजे एक जनरल जरी तुम्ही आयडिया लावला तुम्हाला कळून जातं की हे त्यांचे प्रॉपर म्हणजे ड्युटीज असू शकतात वगैरे. ओके, आता याच्या विचारलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग पेर इज इनकरेक्ट. म्हणजे त्यांनी नॅशनल पार्टी दिले होते आणि इयर एस्टॅब्लिशमेंट दिलं होतं. आता तुम्हाला बाकीचं नसलं माहिती तरी पण सीपीआयचं माहिती. सीपीआय जवळपास एम एन रॉय यांनी फॉर्म आउट केली होती. ते जवळ झाली होती आय थिंक 1925 झाली होती फॉर्म आउट. आणि कानपूरला त्यांचं अधिवेशन पण झालं होतं. तर एवढं मला एक माहिती होतं की हे नाही बाबा सीपीआय म्हणजे हिस्ट्री थोडंसं असल्या म्हणजे स्ट्रॉंग असल्या कारणाने हे मला माहिती होतं. त्यामुळे हे ऑप्शन मी चूज केलं होतं ना, बरोबर पण आला. ए कॅटेगरीतच होता तो. आता हा होता मॅच द पेअर्स करेक्टली. आता त्यांनी पार्ट्स दिले होते कॉन्स्टिट्यूशनचे आणि त्याच्या प्रोव्हिजन्स कोणकोणत्या त्याच्या रिलेटेड ते विचारलं होतं. आता आपल्याला माहिती आहे पार्ट 3 हा फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड आहे, म्हणजे खूप अगोदरपासूनच माहिती. तर बीचं एक जर पकडलं असतं तरी 2 ऑप्शन होते माझ्याकडे, म्हणजे 2 आणि 4. आता पार्ट 1 हा युनियन अँड इट्स टेरिटरी बद्दल आहे. त्याच्यामध्ये म्हणजे बरेच प्रोव्हिजन्स आहे, पाकिस्तान रिलेटेड प्रोव्हिजन्स आहे, नंतर भारताच्या प्रोव्हिजन्स आहे, बांगलादेश वगैरे. ते टेरिटरी रिलेटेड खूप जास्त प्रोव्हिजन्स आहे हे मला माहिती होतं. त्याच्यामुळे एचं 4 होतं, ज्याच्यात एचं 4 होतं म्हणजे पहिले तर हे माहिती कन्फर्म केलं त्याच्यानंतर हे केलं, त्यामुळे 4 ऑप्शन येत होतं. हे एक्झॅक्ट माहिती. बाकीचे 2ला मी गेलो पण नाही पाहिलं की आहेच का नाही. पण तरी मी एकदा क्रॉस चेक केलं तर पार्ट 2 हा आपला सिटिझनशिपशी रिलेटेड होता आणि पार्ट 9 हा पंचायत राजशी रिलेटेड आहे हे मला माहिती होतं. ते एक कॅटेगरीत केलं. पुढचं होतं 81 प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन रिलेटिंग टू द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द शेड्यूल एरिया शेड्यूल ट्राईब्स इन शेड्यूल 6(5). ओके, आता हे शेड्यूल्स तुम्हाला कसे लक्षात ठेवता येतील माहिती का, बरेच लोकांना प्रॉब्लेम असतो. त्याचं एक आहे टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. ओके, हा एक तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 हे पंचायत राज, 12 हे म्युन्सिपाल्टीचे आहे. 1 आहे टेरिटरी रिलेटेड. सेकंड ई म्हणजे एमॉल्युमेंट्स वगैरे म्हणजे सॅलरी वगैरे त्याच्याशी रिलेटेड आहे. थर्ड आहे अफर्मेशन अँड ओथ्स म्हणजे त्यांच्या शपथा वगैरे त्याचे नमुने दिले. चौथा आहे आर, हे जनरली राज्यसभेचे प्रोव्हिजन्स आहे याच्यात दिलेले. पाचवा आहे पाचवा आहे एस सी रिलेटेड, हे जवळ ते शेड्यूल ट्राईब्स आणि त्याचे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्याच्यात.
6 ते ओ साठी ओल्ड म्हणजे अदर प्रोव्हिजन्स म्हणजे नागालँड, मेघालय वगैरे ते नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे त्याचे प्रोव्हिजन दिलेले आहे. एफ हे फेडरल लिस्ट आहे, 7वा लिस्ट म्हणजे त्या कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट असताना त्याच्याशी रिलेटेड प्रोव्हिजन्स आहे. ओ ओ साठी अदर आय थिंक प्रोव्हिजन्स काहीतरी दिले, मला एक्झॅक्ट नव्हतं माहिती, पण मला थोडंफार याच्याने अंदाज येऊन जातात. 9ची रिलेटेड लँड रिफॉर्मची आणि 10th मध्ये दिले अँटी डिफेक्शन लॉ वगैरे दिलेला आहे. त्यामुळे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यांनी विचारलं होतं की 5व्या अनुसूचित मधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी कशा बदलू शकतात. त्याचं आपल्याला माहिती आहे, तुम्ही जर लक्षकार वगैरे वाचलं असेल तर मेजरली त्या पार्लमेंट द्वारा अमेंड केल्या जातात आणि ऑर्डिनरी लेजिस्लेशन होतं. ते याच्याकरता काही सिंपल मेजॉरिटी लागते, फक्त त्याला काही म्हणजे काय म्हणतात स्पेशल मेजॉरिटी वगैरे टाईप काही लागत नाही. त्यामुळे ते माहिती होतं, चौथा होतं त्याचं ऑप्शन. पुढचं तर विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्वामित्व स्कीम. काहीच माहिती नव्हतं की याच्यात आहे की नाही आहे की काय आहे, त्यामुळे मी लेटर मध्ये घेतलं याला, कारण की म्हटलं उगी टाइम कशाला वेस्ट करावं. पुढचं होतं कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट 0 ओव्हर. शून्य प्रहर ही संकल्पना आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे, ती म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेली. तर त्याच्याबद्दल स्टेटमेंट्स होते. तर त्याच्यामधलं जर तुम्ही एक एक्स्ट्रीम स्टेटमेंट पाहिले ना, ऍट प्रेझेंट 30 मॅटर्स पर डे ॲज पर देअर प्रायोरिटी आर अलाउड अँड रेस्ट ड्युरिंग 0 ओव्हर. ओके. आणि एक होतं की त्याला दर टायमाला विचारावं लागतं स्पीकरला. फॉर रेजिंग मॅटर ड्युरिंग 0 ओव्हर मेंबर्स हॅज टू गिव्ह ॲड नोटीस बिटवीन 8 to 9:30 AM एव्हरी डे टू स्पीकर. हे नव्हतं. 0 ओव्हर मध्ये तुम्ही कोणताही जो म्हणजे क्वेश्चन किंवा प्रश्न आहे ना, तो विदाऊट परमिशन मांडू शकता. त्याच्याकरता त्याला 0 ओव्हर मध्ये म्हणतात. त्याच्यात महत्वपूर्ण निर्णय नाही घेतले जात, पण तो एक चांगला म्हणजे काय म्हणतात त्याला एक टूल आहे पार्लमेंटकडे की ज्याच्या थ्रू ते त्यांचं वर्चस्व म्हणजे विरोधी पक्ष गाजवू शकतो सत्ता पक्षावर. त्यामुळे बी ऑप्शन नव्हतं एवढं मला माहिती आहे. तो जर एलिमिनेट केला असता तरी आलंच आन्सर ए आणि डी. ओके. असे एक्स्ट्रीम स्टेटमेंट राहतात ना, ते नेहमी चुकीचे राहतात. पुढचं होतं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट रिगार्डिंग लीगल रिलेशनशिप बिटवीन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. ओके. प्रॉपर्टी ऍग्रिकल्चर लँड इन द कॉन्करंट लिस्ट. ओके. सब्जेक्ट वेल्थ अँड प्रॉपर्टी टॅक्स. त्याच्याबद्दल पण थोडंसं मला कन्फ्युजन होतं, त्यामुळे मी हा लेटर मध्ये टाकला, कारण की मला पण नव्हतं माहिती एकच्यात तेच त्याच्यातच जातात की नाही वगैरे, त्यामुळे. ओके. पुढचं होतं आफ्टर द एक्सटेन्सिव्ह डिस्कशन फॉलोइंग प्रोव्हिजन विच ऑफ द आर्टिकल डज नॉट इन्क्लूड. म्हणजे जी घटना परिषद होती त्यांनी विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा कोणकोणत्या यांचा समावेश केला होता. आता तुम्हाला माहिती आहे फंडामेंटल ड्युटीज वगैरे हे जवळपास 1971 ते 75 त्या रेंज मध्ये आले होते. ते आले होते स्वरण सिंग कमिटीच्या निर्णयानुसार, म्हणजे जेव्हा इंदिरा गांधींनी इमर्जन्सी वगैरे लावली होती तेव्हा ते आणले होते. तर हे घटना परिषदेच्या नंतर खूप नंतर झाले, कारण की घटना परिषद अराउंड 46-47च्या दरम्यान होती. तर त्यामुळे हे प्रोव्हिजन त्यांनी इन्क्लूड नव्हते केले. तर वन बरोबर होतं की हे इन्क्लूडच नव्हतं केलं त्यांनी, आणि त्यांनीच विचारलं होतं नॉट इन्क्लुडेड. ते एकच ऑप्शन तसं होतं, त्यामुळे हे आलं. नंतरचं तुम्ही जर पाहिलंच तर 368 हे तेव्हाच घेतलेलं आहे, म्हणजे अमेंडमेंट आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट रिलेटेड. 352 नॅशनल इमर्जन्सी रिलेटेड आहे, आणि ऑर्डिनन्स अंडर 123 म्हणजे सुप्रीम कोर्ट वगैरे, नाही तर ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर वगैरे असतं त्याच्याशी रिलेटेड. हे सगळे आर्टिकल तेव्हा चालू होते हे माहिती होतं, त्यामुळे हा पण ए कॅटेगरी मध्ये होता. ओके. पुढचं होतं की इन विच स्टेट वॉज द 10th इंटरनॅशनल टुरिझम मार्ट ऑर्गनाइज इन नोव्हेंबर 2022. हे नव्हतं माहिती, हे काहीच आयडिया नव्हतं. करंट अफेअर्स माझं थोडं वीक आहे, त्यामुळे पण तरी मी करत नाही असं नाही, करतो, पण जे नाही माहिती ते सोडूनच देतो. अशा याच्यात रिस्क नाही घेत करंट अफेअर्सच्या याच्यात. ओके. आता हे आपण वाचलो होतं बरंच की म्हणजे रमेश बैस हे राज्यपाल झाले होते महाराष्ट्राचे, त्याच्याबद्दल खूप तेव्हाच झाले होते आय थिंक, आणि त्यांच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन पण आली होती. ते मी सगळं वाचलं होतं, आणि याच्यात म्हणजे दिलं पण होतं हे. तर याचं मला माहिती होतं की ऑल ऑफ द अबोव आहे, काय की ते होते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते, आणि छत्तीसगड राज्याचेच होते पण माहिती होतं. त्यामुळे हा ए कॅटेगरी मध्ये होता. पुढचं होतं की एक्झाम द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग न्यूट्रिशन प्रमोशन कॅम्पेन ऑफ द युनायटेड नेशन. याच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती, कधी वाचलं पण नाही आणि वाचण्यात पण नाही आलं, त्यामुळे सोडून दिला तो. पुढचं होतं की 2023 मध्ये महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पनामुळे कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली. तर हे पण म्हणजे अर्थसंकल्प वाचलं होतं, पण एवढा डिटेल मध्ये नव्हतं वाचलं की हे माहिती राहील, त्यामुळे हा पण मी स्किप केला होता की नाही अटेम्प्ट करायचं म्हणून.
त्याच्या पुढचा विच ऑफ द फॉलोइंग सिटी वॉज द होस्ट ऑफ 5th एशियन इंडिया बिझनेस समिट. ओके, हे मी वाचलं होतं कारण की इंटरनॅशनल रिलेशनशी रिलेटेड होतं, ते मला माहिती कुलालंपूर त्याचं होतं आन्सर. हा ए कॅटेगरीत होता. पुढचं होतं की द श्राईन ऑफ द समेत शिखर शी रिलेटेड विचारलं होतं की हे शिखर काय आहे, त्याच्याबद्दल स्टेटमेंट दिलं होतं की हे जैन तर समाजाचे तीर्थक्षेत्र आहे वगैरे. त्याच्याबद्दल पण मी नव्हतं वाचलं काहीच, तर त्यामुळे हा स्किप केला होता. पुढचं होतं की तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले. आता हे मला माहिती होतं की ऑपरेशन याचं आहे ना दोस्त होतं, कारण की हे रिसेंटलीच झालं होतं आणि तेव्हा त्यांनी ऑपरेशन हे केलं होतं. ऑपरेशन राहत वगैरे आय थिंक रशियाशी रिलेटेड होतं. हमदर्द असं ऑपरेशन नव्हतं, सखाचं पण काही वाचलं नव्हतं, त्यामुळे पण हे मला माहिती होतं ऑपरेशन दोस्त असेल, कारण की हे रिसेंटली तुर्कीचं म्हणजे आय थिंक अर्थक्वेक आला होता तेव्हा हे ऑपरेशन लॉन्च केलं होतं आणि बरेच न्यूज मध्ये पण होतं, ते त्यामुळे हे एक्झॅक्ट एक कॅटेगरी मध्ये होतं. पुढचं होतं युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 15 बद्दल दिलं होतं की त्याच्यामध्ये काय काय झालं होतं. ग्लोबल बायोडायव्हर्सिटी अग्रीमेंट वॉज अप्रूव्ह बाय दिस काउन्सिल. GBA वॉज डन अंडर द प्रेसिडेन्सी ऑफ अमेरिका. हे माहिती होतं, हे चुकीचं आहे. हे का बरं चुकीचं माहिती होतं, कारण की यांची प्रेसिडेन्सी चायनाकडे होती. जर चायना होती तर ह्या कसं प्रेसिडेन्सी मध्ये झालं, त्यामुळे बी ऑप्शन मला माहिती होतं की ते इनअॅक्युरेट आहे. ते फक्त एका स्टेटमेंट व बाकीचे नव्हते मला माहिती, तरी पण ते आलं होतं मला, तर हा ए कॅटेगरी मध्ये होता. ओके, पुढचं होतं की विच अमंग द फॉलोइंग इनॅग्युरेटेड IBA वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 इन न्यू दिल्ली. मला याच्याबद्दल नव्हतं माहिती काहीच, पण मी गेस केला की आता एवढी मोठी बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे, दिल्लीतच होते, तर म्हटलं नरेंद्र मोदी सर असतील, नाही तर त्यांनी प्राईम मिनिस्टर असतील त्यांनी केले असतील, त्यामुळे मी हे चूज केलं होतं. जरी मला माहिती होतं, मी एक रिस्क घेतली त्याच्यामध्ये. ओके, पुढचं होतं विनर ऑफ अर्जुना अवॉर्ड आणि त्यांच्याशी खेळा रिलेटेड होतं, म्हणजे स्पोर्ट्सशी रिलेटेड होतं, ते पण मला नव्हतं माहिती, तर स्किप केलं होतं. पुढचं होतं हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ चेअरमॅन ऑफ PFIDA. आता हे वाचलं होतं हे, कारण की आय थिंक याच्यातच होतं, न्यूजमध्येच होतं. त्याचा आन्सर होतं दीपक मोहांती. हे का बरं माहिती होतं, कारण की वाचण्यात पण आलं होतं आणि बऱ्याचपैकी नियुक्त्या पण झाल्या. हे सुब्रम बंदोपाध्याय हे फॉर्मर चेअरपर्सन होते PFIDA चे, त्यामुळे हे नव्हतं मला माहितीच होतं. अमिताभ मुखर्जी वगैरे हे आय थिंक याचे होते, PIB चे चेअरपर्सन नियुक्त झाले होते, त्यामुळे हे पण नव्हतं. राजेश मल्होत्रा वगैरे हे नव्हतेच, त्याच्याशी म्हणजे कधी ऐकण्यात पण नव्हतं आलं. ते समवॉट रिस्क घेतल्यासारखंच होतं, पण दीपक मोहंतीवर मी ठाम होतं की वाचण्यात पण आलेलं आहे बाबा माहिती, त्यामुळे ए कॅटेगरीत होता. पुढचं होतं की वेअर वॉज द 25th नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स हेल्ड. आता तुम्ही बऱ्याचदा ऐकले, म्हणजे पाहिलं पण असेल मागच्या 2-3 वर्षापासून ई गव्हर्नन्सचं खूप म्हणजे MPSC विचारते, तर त्यामुळे याच्यावर जास्त फोकस पण घेतला होता त्यांनी. त्याचं होतं कटरा जम्मू काश्मीर. हे मला एक्झॅक्ट नव्हतं माहिती, पण मी थोडं लॉजिक लावलं होतं की मुंबई महाराष्ट्र नव्हतं, मला एवढं माहिती होतं, तर मी फक्त एक जस्ट तुक्का मारला होता याच्यात. पण डी आणि त्याच्यामध्ये म्हटलं जम्मू काश्मीरला तेवढं काहीतरी झालं होतं थोडंफार, ते वाचण्यात पण आलं होतं आणि थोडं बॅक मेमरी होती, तर त्यामुळे तो ऑप्शन चूज केला होता. ओके, याच्यात पण एक हा मस्त क्वेश्चन होता, याच्यात मस्त तुक्का लावला होता. युनेस्को हॅज डेडिकेटेड इंटरनॅशनल एज्युकेशन डे ऑफ 2023. आता 2023चं मला पण नव्हतं माहिती, पण म्हटलं यांनी म्हटलं असं इंटरनॅशनल एज्युकेशन डे स्त्रियांना समर्पित केलाय, तो कोणत्या याच्यामध्ये केला असेल, तर अफगाणिस्तान तेव्हा बरंच न्यूज मध्ये होतं, तालिबान वगैरे त्यांनी सत्ता काबीज केली होती, म्हटलं त्यांना डेडिकेट केला असेल, त्यामुळे हा गेस करून मी हा ऑप्शन चूज केला होता तिथे. ओके, विच कंट्री हॅज रिमूव्ह द मेन्शन ऑफ ब्रिटिश मोनार्की फ्रॉम इट्स करन्सी नोट्स. हा मला माहिती होता, कारण की जस्ट मी एक्झामच्या आय थिंक एक दिवस अगोदरच याच्याबद्दल थोडंसं वाचलं पण होतं आणि माझ्या फ्रेंडने आय थिंक मला सांगितलं पण होतं की असं असं झालंय, तर त्याचं ऑस्ट्रेलिया आन्सर होते, मला कळालं होतं, म्हणजे त्यांच्यामुळे हे झालं होतं. नंतर होतं 2023च्या पद्मश्री पुरस्काराबाबत जोडायला हवं, तर याच्याबद्दल मला काहीच नव्हतं माहिती, काहीच म्हणजे कधी वाचलं पण नव्हतं, स्किप केला होता. ओके, तर अशा प्रकारे मी ABCD नुसार केले होते, जे नंतर मी लेटर साठी सोडले होते आणि त्याच्याकरता परत वळलो की परत अटेम्प्ट करूया वगैरे, असे एक कॅटेगरी मधले झाले. पुढचा अटेम्प्ट करायला गेलो. आता हा एक ऑप्शन म्हणजे दुसरा प्रश्न की 1918 साली पीपल्स युनियन ही संघटना कोणी निर्माण केली होती, एस्टॅब्लिश. तर आता मला याच्याबद्दल एक्झॅक्ट नव्हतं माहिती, पण बघा मी कसं काय ऑप्शन चूज केलं ते सांगतो ट्रिक याच्याबद्दल. आता बाबासाहेब आंबेडकर वगैरे हे होते ऍक्टिव्ह, लेबर मुवमेंट मध्ये पण ऍक्टिव्ह होते,
पण त्यांनी जवळपास त्यांची सगळ्या जे चळवळी वगैरे ते जवळपास 1924 नंतर चालू केल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं होतं 1918चं. तोपर्यंत हे आय थिंक जर्मनी वगैरे किंवा LSE मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे तिथे शिकत होते. तर त्यामुळे यांचं तर नव्हतं हे मला माहिती आहे. आंबेडकर नव्हते. NM लोखंडे वगैरे हे होते लेबर मुवमेंट. त्यांनी बॉम्बे मिल्स अँड वगैरे ती असोसिएशन फॉर्म केली होती. पण ती जवळपास 1884च्या त्या काळातली होती. 80च्या पुढेच काळातली होती. तर लोखंडे वगैरे म्हटलं तेव्हा नाही म्हटले एस्टॅब्लिश केले असेल तेव्हा म्हटलं 20-30 वर्षाचे असतील. त्याच्यानंतर परत 30 वर्षानंतर 1918 म्हणजे जवळपास 60. आणि तुम्हाला माहिती तेव्हा मोर्टॅलिटी खूप होती म्हणजे लोक जास्त जगायचे नाही. म्हटले एवढ्या वर्ष कसं काय जगतील आणि तोपर्यंत येणार पण नाही. त्यामुळे लोखंडे पण मी नव्हतं घेतलं. बरं राहिलो तर भाई माधवराव बागल आणि राजर्षी शाहू महाराज. तर मग मी शाहू महाराज चूज केला कारण की यांच्याबद्दल का बरं हे बरेच तेव्हा ऍक्टिव्ह पण होते की म्हणजे त्यांनी लेबर साठी वगैरे ते केलं होतं. ब्राह्मण तर ते मॅगझिन्स वगैरे काढले होते. ते वेदोक्त प्रकरण घडलं होतं वगैरे. तर त्यामुळे म्हटलं हे असू शकतं आणि त्यांनीच 1920 मध्ये माणगाव परिषद मध्ये पण होते ते. तर त्यामुळे म्हटलं यांनी केलं असेल तेव्हा. ते एक ऑप्शन बी घेतलं तुम्ही म्हणजे जरी मला याच्याबद्दल नव्हतं माहिती पण मी एलिमिनेशन टेक्निकने इथपर्यंत आलो होतो राजेश शाहू महाराज बी कॅटेगरी मध्ये 1 आणि 4 मध्ये. ओके. पुढचं होतं की याच्याबद्दल ब्राह्मणेतर पत्रकारितेचे मुहूर्त रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला. तर तेव्हा भाऊ दाजी लाड हे मला माहिती नव्हते कारण की ते जनरली 1800 आय थिंक 60-70 पर्यंत जिवंत होते आणि म्हणजे आय थिंक सत्यशोधक समाज 73च्या अराउंड मध्ये आला होता. आणि हे डॉक्टर पेशे वगैरे त्याच्यात होते. सोशल मध्ये होते पण कोणावर यांनी टीका वगैरे जास्त केली नव्हती हे मला माहिती. दुसरं होतं नारायण मेघाजी लोखंडे हे पण सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होते. पण कृष्णाजी भालेकर यांचं एक होतं मी वाचलं होतं कुठेतरी की जसं डिबरा वगैरे म्हणजे असं माझी टेक्निक होती की दीनबंधू वगैरे असे जे वृत्तपत्र होते त्यांनी भालेकरांनी वगैरे काढले होते. त्याच्यावर त्यांनी हल्ला वगैरे केला होता असं चालवलं होतं. त्यामुळे मी हे एक ऑप्शन म्हटलं असू शकतं कारण की ते ऍक्टिव्ह पण जास्त होते आणि थोडेसे त्यांची जहाल लेखणी होती. त्यामुळे म्हटलं हे असू शकतं तर मी हे एक ऑप्शन चूज केलं होतं. स्टील डी कॅटेगरीतच होता माझा की मला माहिती होतं. एक एलिमिनेट केलं होतं पण स्टील मला नव्हतं माहिती त्यामुळे डी कॅटेगरीतच चूज केलं होतं. ओके. त्याच्या पुढे होतं हे सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संतांनी शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. ह्याच्याबद्दल कधी ऐकलं नाही कुठेही काही वाचलं नाही त्यामुळे हा मी स्किप केला होता की अटेम्प्टच नाही करायचा म्हटलं आपल्याला हा क्वेश्चन सोडून दिला होता. ओके. पुढचा होता त्याच्या पुढे आडी खालीपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला होता. तर प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी. प्रतियोगी सहकारिता हा जवळपास 1920च्या याच्यात टिळकांचा होता तो म्हणजे कोऑपरेटिव्ह वगैरे त्या रिलेटेड होता. तर त्यामुळे एवढं मला माहिती होतं पण तरी मी ऑप्शन एलिमेंट तोच असेल हे करू नाही शकलो. विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये हे पण नव्हतं माहिती. कनिष्ठ जातीय कामगारामध्ये भेदाभेद करू नये तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभं राहावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. तर याच्याबद्दल मला काहीच नव्हतं आयडिया त्यामुळे हा आपण मग स्किप केला की नाही बाबा अटेम्प्ट नाही करायचा हा. ओके. पुढचं होतं 1934 मध्ये कर्षक संघम ही एक शेतकरी संघटना म्हणून खालीपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली. तर याच्याबद्दल नाही माहिती होतं म्हणून हा पण स्किप केला होता. पुढचं होतं दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केला होता. तर आता दांडी यात्रा म्हणजे जवळपास तुमचा घेतला होता सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट ही होती 1930च्या अराउंड मध्ये. हा. तर पीसी रे वगैरे आणि हे तुम्ही वाचले असेल पीसी रे हे स्वदेशी मुवमेंट मध्ये होते. त्यांनी बंगाल केमिकल्सचा काढला होता कारखाना. त्यामुळे हा ऑप्शन नव्हता मला माहिती. शंकरराव दे आणि हे गवी केतकर. शंकरराव देव हे जनरली नॉन ब्राह्मण मुवमेंटचे म्हणजे खूप त्यांच्या अगेन्स्ट मध्ये खूप जहाल वक्तव्य करणारे नेते होते. म्हणजे तर त्यामुळे हे यांना सपोर्ट करतील महात्मा गांधींना हे मला माहिती होतं की हे नाही करणार कारण की ते त्यांच्या काँग्रेसच्या अगेन्स्ट मध्येच होते. त्यामुळे हा एक ऑप्शन पण एलिमिनेट केला होता. तर राहिला होता ते अप्पासाहेब पटवर्धन, सुहासिनी नंबियार आणि पंडित मोतीलाल नेहरू आणि डी तेंडुलकर. आता मोतीलाल नेहरू वगैरे यांचं काय माहिती 28 ला त्यांनी नेहरू रिपोर्ट वगैरे तयार केला होता. तर हे जवळपासच होतं त्यांच्याजवळ.
तर म्हटलं 1930 मध्ये 60 सत्याग्रहामध्ये सहभागी झाले असतील, त्यामुळे हा एक ऑप्शन चूज केला होता मी. स्टील मला नव्हतं माहिती, पण हा बी कॅटेगरीत होता मला. ओके. पुढचा होता 14वा, की उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काझी सिंग नाईक उठावात सामील झाले. काझी त्यांच्या सहकार्याने सरकारी खजिना पोच जाळली. तर तुम्हाला जसं बोललो की असे जे म्हणजे प्रश्न राहतात ज्यांना ऑल ऑफ द अबव वगैरे असे राहतात, यांचा मोस्टली 90-95% ऑप्शन हे ऑल ऑफ द अबवच राहतात. मला याच्याबद्दल नव्हतं माहिती, डी कॅटेगरीतच होता, पण स्टील मी तो अटेम्प्ट केला होता. ओके. पुढचा होता बी, की घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. बरोबर. नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. बरोबर. फ्रान्सिस्को मेंडिस यांना ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. आता याच्यात ऑप्शन होतं 3 आणि 4 मध्ये मला हे होतं की आहे की नाही बाबा, तर मी याचं घेतलं होतं चौथा बी कॅटेगरी मध्ये होतं, ऑल ऑफ द अबव चूज केला होता मी याचा. ओके. पुढचं होतं नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल रिलीजेस. आता कोणतं रिलीज करतं ते मला एक्झॅक्ट नव्हतं माहिती, खूप टेक्निकल टर्मिनॉलॉजीज होती, तर मी त्यामुळे हा स्किप केला होता. ओके. पुढचा होता हा हे एन्व्हायरमेंट मीन्स द सम टोटल ऑफ ऑल कंडिशन एजन्सीज, म्हणजे ही डेफिनेशन कोणी दिली होती वगैरे विचारले होते, तर याच्याबद्दल पण काहीच आयडिया नव्हती, तर हा पण स्किप केला होता मी. त्याच्या पुढे होता हा, की इन द फिजिकल मॅप ऑफ इंडिया महाराष्ट्र प्लॅटू इज शोन बाय विच ऑफ द फॉलोइंग कलर्स. तर कोणत्या कलरने शो केला हे मला पण नव्हतं माहिती. मला वाटत होतं ब्राऊन वगैरे असेल, कारण की जमीन वगैरे आपल्याकडे जास्त आहे, खडकाळ जमीन वगैरे, त्यामुळे. ग्रीनचं नव्हतं माहिती, हे कशा करतात टर्मिनॉलॉजीज त्या पण नव्हत्या माहिती, त्यामुळे हा पण स्किप केला, नाही अटेम्प्ट करायचं म्हटलं. ओके. त्याच्या पुढे होता ऑलमोस्ट म्हणजे मी 4-5 आतापर्यंत स्किप केले. हा एक होता उद्योगाचे स्थान निश्चिती करता अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आता आपण एक पाहिलंय की जे पण इंडस्ट्रीज राहतात, त्या इंडस्ट्रीज MIDC घ्या, नाही तर तुमच्या कॉटन इंडस्ट्री, नाही तर शुगर इंडस्ट्री, त्या शुगर इंडस्ट्री जर घेतली तर इंडस्ट्री इथे असेल तर ते आजूबाजूलाच त्याच्या जे म्हणजे शेतकरी वगैरे ते आपल्या ऊसाची शेती वगैरे करतात, जेणेकरून तो ऊस लवकरात लवकर त्या इंडस्ट्री पर्यंत आणता येईल. तर त्याच्याकरता ट्रान्सपोर्टेशन हा एक मेजर इम्पॅक्ट राहतो. नाही तर तुम्ही म्हणणार की महाराष्ट्रात इंडस्ट्री निर्माण करतो आणि मला कच्चा माल हा वेस्ट बेंगॉल पासून पाहिजे, तर तुम्ही काय म्हणणार, एवढं डिस्टन्स ट्रान्सपोर्ट करण्यापेक्षा मी बिहार नाही तर वेस्ट बेंगॉल मध्येच इंडस्ट्री एस्टॅब्लिश करतो, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण वाचेल. तर मला थोडस याच्यात होतं, ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्लेज इम्पॉर्टंट रोल हे मला माहिती होतं, तर म्हटलं हा अटेम्प्ट करून बघूया. हा म्हणजे हा डी कॅटेगरीच होता, तरी मी अटेम्प्ट केला होता, की चौथा ऑप्शन चूज केला होता याच्याबद्दल. ओके. हा होता कॉम्पॅक्ट सेटलमेंट इज मोस्ट प्रोबेबली सराउंडेड बाय हॅमलेट्स, की शेतवाड्यांनी वगैरे वेढलेली असते केंद्रित वस्ती. केंद्रित वस्ती म्हणजे अशी जेथे खूप सारे असे लोक एकत्र आलेले असतात. ते शेतवाड्यांनी असते असं नसतं. शेती वगैरे तुम्ही केलं तर आता तुम्ही ज्याचं शेतात घर असतं, त्याचं घर शेतात काय असतं की ते म्हणजे तिथे विरळता असते, तिथे लोकसंख्या जास्त नसते, लांब राहतो ना गावापासून, तर त्यामुळे केंद्रित वस्तू शेतवाड्यांनी नसते, एवढं मला माहिती होतं. आणि हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्ती आढळत नाहीत. आता मला वाटलं हिमालय वगैरे असे राहतात, तिथे केंद्रित वस्ती आढळत नाही, हे थोडंसं एक्स्ट्रीम स्टेटमेंट वाटत होतं, त्यामुळे मी हा चौथा ऑप्शन चूज केला होता याच्याबद्दल. ज्याच्याबद्दल मला एक्झॅक्ट नव्हतं माहिती की हेच असेल, पण डी कॅटेगरीत होतं. ओके. पुढचा होता 43 नाही 43 होता. अँग्युलर TTC वगैरे विचारलं होतं की हा नेमॅटोड कशावर फाउंड आउट होतो. तर मला पहिले वाटत होतं की तांदूळ वगैरे असेल याचा आन्सर, पण म्हटलं मग मला एक्झॅक्ट पण नव्हतं माहिती, कधी वाचण्यात पण नव्हतं आलं, त्यामुळे मग मी हा पण स्किप केला की नाही अटेम्प्ट करायचा हा. ओके. त्याच्या पुढे होतं की शंखशास्त्राचा केलेला होता आपण, म्हणजे ते पण एक तुक्का होता पण मारला होता. ओके. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत, हा एक होता, की याच्यामध्ये कोण कोण लाभार्थी असतील. तर अजून एक तुम्हाला ट्रिक सांगतो, ती बसेलच असं नाही, म्हणजे जर तुम्हाला कधी अटेम्प्टच करायचं आहे, जे जनरली लॉंगेस्ट स्टेटमेंट राहतं, मी असं नाही म्हणत की नेहमीच खरं राहतं, पण मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे 70-80% ते बरोबर राहतं. तर म्हटलं मी काय लॉजिक लावलं की हे सगळ्यात मोठं दिसतंय आणि नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम वगैरे चालू होतं, त्यामुळे म्हटलं असेल बाबा.
मी हा तिसरा केला होता. तर डी कॅटेगरी मध्ये एक तुक्का मारला होता तो की हा बरोबर असू शकतो. ओके, पुढचं तो बॅलन्स ग्रोथ रेट एम्स आहे. इक्वॅलिटी बिटवीन द ग्रोथ रेट ऑफ इन्कम, growth rate of output and growth rate of natural resources, equality between growth rate of income, growth rate of population, equality between growth rate of natural resources and growth rate of income, and equality between growth rate of natural resources and growth rate of population. ओके, तर आता मला एक माहिती होतं पॉप्युलेशनची तर बॅलन्स ग्रोथची म्हणजे काय माहिती थोडं नसतंच आहे म्हटलं, तर त्यामुळे दोन एलिमेंट केलं होतं मी. ते एक लॉजिक लावलं होतं माझं, तेच खरं असेल असं नाही, मी माझ्या साईडने लावलं होतं. नंतर उरलं तर इक्वॅलिटी बिटवीन ग्रोथ रेट ऑफ इन्कम, आउटपुट आणि नॅचरल रिसोर्सेस एक होतं ना, इक्वॅलिटी बिटवीन द ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस, ग्रोथ रेट ऑफ इन्कम. तर म्हटलं याच्यात जरा जास्त फॅक्टर्स कव्हर केले जात आहेत, त्यामुळे हा असू शकतो म्हटलं, असा मी एक अंदाज लावला आणि हा चूज केला होता. ह्या डीच कॅटेगरीमध्ये होता, पण मी असं एक ऑप्शन चूज केलं होतं. ओके, त्याच्या पुढे अमृत वगैरे झालं, योजना वगैरे पाहिली गेली. ऑलमोस्ट म्हणजे मी नाही नाही म्हटलं तरी 80+ तर अटेम्प्ट केलेच होते असे हे टेक्निक यूज करून. नंतर आता शमटर यांच्या मते की कोणतं असतं, आता तुम्हाला जसं मी बोललो होतं असे जे स्टेटमेंट राहतात ना, ते खूप टेक्निकल आणि खूप म्हणजे सॉफिस्टिकेटेड स्टेटमेंट राहतात, खूप डिटेलमध्ये राहतात. तर अशा याचे जनरली आन्सर 80 to 90% ऑल ऑफ द अबोवच असतात. मी नाही म्हणत की ते नेहमीच असतील, पण जर तुम्हाला तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायचीच आहे आणि तुक्का मारायचाच आहे आता, तर मग अशा टायमाला ऑल ऑफ द अबोवच घ्यायचं. त्यामुळे मी हा ए आणि बी घेतला होता इथे. ओके, त्याच्या पुढे होता 61 अटेम्प्ट केला होता. 62 वाला की H2SO4 सोल्युशन प्रिपेअर करण्याकडे 10 DMQ 1.45 मोलर्स H2SO4 सोल्युशन किती ऍड करावं लागेल. त्याच्याबद्दल कधी मी वाचलं म्हणजे माहिती होतं, पण एवढं कॅल्क्युलेशन माहिती नव्हतं कसं करायचं, त्यामुळे हा स्किप केला होता मी. पुढचा होता की बेन्झीन वगैरे ते अटेम्प्ट केला होता. ओके, हा आहे की चुकीची जोडी ओळखा, फाइंड द रॉंग पेन, लॅबिटाइट लॅमिनेस पामी अरेकेसी कंपोसिटी कॅल्क्युलेट, हे काहीच नव्हतं माहिती याच्याबद्दल, तर वाचलं पण नाही. कोणते काय विचारलं तर बायोलॉजी मध्ये म्हणे, हा स्किप केला. पुढचं आता हे अटेम्प्ट केलेले 69, हा प्रिकर्सर ऑफ एन्झाईम कोणाला म्हटलं जातं हे विचारलं होतं. मला ऍक्च्युली प्रोटीन वाटत होतं की याचं प्रोटीन असेल वगैरे, प्रोटीन म्हटलं, नंतर विचार केला प्रोटीन हे अमायनो ऍसिड वगैरे त्याच्याशी रिलेटेड राहतात, त्यांचे कर्सर प्रिकर्सर्स वगैरे राहतात, त्यामुळे हे असेल नसेल तेवढं पण नव्हतं माहिती, त्यामुळे याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे हा स्किप केला होता. त्याच्यानंतर ऑलमोस्ट सगळेच अटेम्प्ट केलेले होते, म्हणजे पॉलिटिचे तर सगळेच अटेम्प्ट केले होते मी, फक्त एक स्किप केला होता. ओके, त्याच्यानंतर होतं विच ऑफ द फॉलोइंग आर ड्युटीज ऑफ नॅशनल कमिशन, हे घेतलं होतं आपण. कम्युनिस्ट पार्टी वगैरे ते विचारलं होतं. ओके, राज्यपाल वगैरे, शून्य प्रहर घेतलं होतं. ओके, हा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता. म्हटलं हे मला पण नव्हतं माहिती की कोणत्या राज्यात करतील नाही करतील, मला महाराष्ट्र वाटत होतं. म्हटलं MPSC चा पेपर आहे तर महाराष्ट्राचा असेल, पण तरी मी कन्फर्म नव्हतं, त्यामुळे मी हा सोडून दिला, रिस्क नाही घेतली जास्त त्याच्यामध्ये. संयुक्त राष्ट्राचे पोषण वर्धन म्हणजे न्यूट्रिशन प्रमोशन कॅम्पेन साठी काय काय दिलं होतं, तर टू इरॅडिकेट माल न्यूट्रिशन बाय 2030 ऑब्जेक्टिव्ह होता. Ashraf Khan was nominated coordinator of this campaign, and Terry Blinken was nominated as coordinator of this campaign. And this campaign implement countries suffering from malnutrition in the world. आता म्हटलं हे दोन तर म्हणजे मोस्ट प्रोबेबली जनरल स्टेटमेंट होते, ते जरा थोडे करेक्ट पण वाटत. म्हटलं हे जरा अटेम्प्ट करू पाहूया. ते ACD आणि CD दोन होते. म्हटलं याच्यात अशफाक खान वॉज नॉमिनेटेड कोऑर्डिनेटर ऑफ द कॅम्पेन. म्हटलं हे असेल नसेल, तर म्हटलं पर्सनल जे पण व्यक्ती राहतं त्याचं थोडंसं रॉंग स्टेटमेंट असतं, त्यामुळे मी हा ऑप्शन चूज केला होता. स्टील टी कॅटेगरीत होता, मला नव्हतं माहिती, पण सेकंड ऑप्शन चूज केला होता. ओके, 90चं कुलालंपूर माहिती होतं मला. ओके, त्याच्यानंतर जैन सन्मान हे तर स्किप केलं होतं. तुर्कीचं माहिती होतं मला. युनायटेड नेशन COP15 ते पण माहिती होतं. आता हा आयोग होता खालीपैकी कोणतं येतं, पण मी त्यांना नरेंद्र मोदी सर म्हणजे त्यांना घेतलं होतं प्राईम मिनिस्टरांना, की म्हटलं असतील बाबा हे, कारण की न्यू दिल्लीमध्येच कॅम्पेन येतं तर असू शकतं. 95 स्किप केला होता. 96चं मला माहिती होतं एक्झॅक्ट की PFIDA कोण कोण आहे. ओके, 25 ई गव्हर्नन्स वगैरे विचारलं होतं, ते माहिती 17 जम्मू काश्मीरचं, म्हणजे एक गेस केला होता की हे असू शकतं, कारण की मुंबई महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदर होऊन गेलेली मला आठवतंय, अहमदाबाद पण नव्हतं. तर एक जस्ट
तुक्का मारलेला. 98चा पण तुक्का मारलेला. 99चा एक्झॅक्ट माहिती होतं की ऑस्ट्रेलिया आन्सर आहे त्याचा, कारण की त्यांनी ती काढली होती, त्यांच्या नोटेवरनं हे काढलं होतं. तर अशा प्रकारे मी हा अटेम्प्ट केलेला. आता हे जे तुम्हाला ABCD वगैरे सांगितले ना, तर ते मोजून घ्यायचे, किती तुम्ही म्हणजे अटेम्प्ट केले, किती तुमचे राहिले, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यानुसार तुम्ही किती कॅल्क्युलेटेड स्क्वेअर घेतला आहे, की राहिलंय, की काय घ्यायचंय की नाही, असं त्या टाईपमध्ये. ओके, आता आपण ए कॅटेगरी बघूया, किती केले अटेम्प्ट. 1, त्याच्यानंतर आहे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, okay, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, okay, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, म्हणजे ए कॅटेगरी जवळपास आपले 46 आहे. जे म्हणजे तुम्हाला वाटतं की 100% तुम्हाला वाटतं हे असू शकतं, याचा आन्सर आहे बाबा असं. ओके, म्हणजे इथे लिहू आपण ए कॅटेगरीचे तुम्ही किती अटेम्प्ट केले होते? 46 अटेम्प्ट केले. ओके, त्याच्यापैकी करेक्ट किती येतं, इनकरेक्ट किती येतं, ते पण आपण अनालिसिस करू. तसंच आपण बी कॅटेगरीचं बघू आता, की बी कॅटेगरीचं किती येतं, काय येतं वगैरे. ओके, ओके. याच्यात घेतलं तर ए हा एक कॅटेगरी 1, त्याच्यानंतर येतं 2, ओके, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, सोळा, जवळपास 16 आपले बी कॅटेगरी मधले, ज्यांच्यामध्ये 50-50% चान्सेस वाटते आपल्याला. ओके, बी कॅटेगरीचे आहे जवळपास
16 इथं 46 अटेम्प्ट केले होते आपण. ओके. आता लास्ट सी चे तर मला नाही वाटत जास्त असेल. डी चे पहिले मेजर आउट करून घेऊ किती येतात. हा कोणता, आय थिंक हा डी मध्ये 1. ओके. 2. 3. 4. 4 नंतर येतो 5. 6. 7. 8. 9. 10. 11. 12. 13. 14. 15. 16. 17. ओके. 17 हे डी कॅटेगरी मध्ये आपले, की जे ज्यांच्याबद्दल आपल्याला काही गॅरंटी नव्हती की हे आहे की नाही. तसे मी जास्त अटेम्प्ट केले डी कॅटेगरी मध्ये, 10च्या वरती अटेम्प्ट नाही करायचे राहत. पण माझं थोडंसं गेस चांगलं आहे त्यामुळे मी ते केले. आता टोटल जर आपण कॅल्क्युलेट केली तर किती आहे आता, 16 16 32 33 46 प्लस 33 6 3 9 4 आणि 6 79 जवळपास अटेम्प्ट केले मी, म्हणजे सगळ्या याच्यात पाहिले गेले. तर तरी पण आता हे तुमचं कॅल्क्युलेशन सगळं झालं की ए बी सी डी कॅटेगरी तुम्ही हे केले, जवळपास 2 वेळेस पेपर गो थ्रू पण केला की कोणते येतात कोणते नाही. तरी पण आता जे सुटलेले आहेत की बाबा याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे आता माहितीच नव्हतं की काय आहे, त्याच्यापैकी परत एकदा राऊंड करायचं की आहेत का, आपल्याला येत आहे का, काही लॉजिक लावता येत आहे का, कारण की टाइम तुमच्याकडे आहे. गोल तुम्ही मारून झाले म्हणजे तुमचं भरून झाले एमसीक्यू ते एमआरआय शीट वगैरे त्याच्यामध्ये, त्यामुळे माहिती आहे की आता कुठे जायचं, कोणते अटेम्प्ट करायचे वगैरे. ओके. तर आपण आय थिंक पॉलिटीचे 1-2 मी पाहिले की जे मी अटेम्प्ट नव्हते केले, लेटरसाठी सोडले होते, तर त्याच्याकडे एकदा परत वळूयात. ओके. की ते येत आहे का आपल्याला. 79. ओके. हे पण माहिती. हा एक स्वामित्व स्कीम बद्दल होता, तो आपण लेटर साठी ठेवला होता की नंतर अटेम्प्ट करू वगैरे असा. 83 पण केला होता. हा पण एक होता की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट रिगार्डिंग लीगल रिलेशनशिप बिटवीन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. ओके. द सब्जेक्ट ऑन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अदर दॅन ॲग्रिकल्चर लँड इज इन्क्लुडेड इन द कॉन्करंट लिस्ट. तर कॉन्करंट लिस्ट मध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हा येतो की सब्जेक्ट ते मला नव्हतं माहिती. त्याच्यानंतर होता करमणूक कर, हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो का. आता करमणूक कर म्हणजे एंटरटेनमेंट टॅक्स. हा एंटरटेनमेंट टॅक्स हा जवळपास माझ्या मते सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स येतो. समवर्ती कॉन्करंट मध्ये येत नाही कारण की स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यात येत नाही. तुम्हाला माहिती होतं तेवढं, म्हणजे माहिती होतं की सी तर नाही बाबा. मी पाहिलं येत आहे का याच्यानुसार. आता आन्सर येत होतं, जे केलं तर ए कॅटेगरी मध्ये जात होता, म्हणजे जवळपास आपले 46 47 चाले आता तिथे 84 च्या याच्यात. ओके. त्याच्यानंतर होता आपला हा की हा की शून्य प्रहराचं तर आय थिंक केला होता आपण. हा स्वामित्व स्कीम बद्दल होता की which of the following are the objectives of the Swamittva scheme. Okay. Ensure financial stability to villages by letting them use their property to take loans. Create precise land records for urban planning and implementation. Lessen property related disputes and determine property tax. तर आता याच्याबद्दल पण मला एक्झॅक्ट नव्हतं माहिती, पण म्हटलं शेवटी होतं तर त्यामुळे
डी कॅटेगरी टाकला बाबा, नाही अटेम्प्ट करूया. म्हणजे आता म्हणजे 2 अटेम्प्ट केले मी एक्झॅक्टली. ओके, माझे झाले आता 79 + 2 81 अटेम्प्ट केलेले मी. त्याच्या पुढे होतं अजून काही येते का बघू म्हटलं. हे की नोव्हेंबर 10 आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला. तर याचं पण नव्हतं माहिती, तर याच्यात तर काहीच लॉजिक पण नव्हतं लावलं, सोडून दिला तो. ओके, पोषणवर्धनचं केलंय आपण. राजीव नाईक हे पण नव्हतं माहिती आपल्याला. खालीपैकी कोणते शहर 2005व्या आशियानचं तर अटेम्प्ट केलं होतं आपण. हा, हे संमेदची शिखर जे हे होते जैन समाजातर्फे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरदी येथे आहे. ओके, अरवली पर्वत येथे आहे. याच्याबद्दल पण नव्हतं माहिती, तर सोडून दिलं ते. तुर्कीचं माहिती होतं. युनायटेड COP पण माहिती होतं, IBAचं. ओके, भक्ती कुलकर्णी वगैरे स्पोर्ट्सशी रिलेटेड नव्हतं माहिती, सोडून दिलं. गव्हर्नन्सचं तर केलं आहे, युनेस्कोने दिला होता. ओके, तर अशा प्रकारे जवळपास मी टोटल सोडून दिलं. आता म्हणजे जेवढे होते अटेम्प्ट केले शेवटचे, म्हटलं आता याच्यावरती नाही जायचं आपल्याला. 81च अटेम्प्ट केले मी, आणि मी माझं टार्गेट तेवढंच राहतं, 80 to 85च अटेम्प्ट करायचं राहतं. म्हणजे टोटल मी एक इथे अटेम्प्ट केला ना आपण, 47 झाले. एक कॅटेगरीमध्ये अटेम्प्ट केला आपण, तर त्याचा झाला 47, आणि एक आय थिंक डी कॅटेगरीमध्ये टाकला तर तो 18 झाला. टोटल 81 अटेम्प्ट झाला होता मला. ओके, आता कसं राहतं ना, ए कॅटेगरी म्हणजे अशी कॅटेगरी राहते ज्याच्यात तुमच्यात 90% तुमची शुअरिटी राहते की हे बरोबर आहे. बी कॅटेगरी मध्ये जवळपास 70% अॅक्युरेसी पाहिजे तुम्हाला, की जेवढे पण अटेम्प्ट करणार, सपोज जर 30 अटेम्प्ट केले असेल बी कॅटेगरी मध्ये, तर त्याचे 21 जवळपास तुमचे करेक्ट यायला पाहिजे. सी कॅटेगरी मध्ये जवळपास 50% अॅक्युरेसी पाहिजे. म्हणजे जर 30 नाही 20 जरी अटेम्प्ट केले असेल त्याचे, तर त्याच्या जवळपास 50% म्हणजे 10 तुमचे करेक्ट यायला पाहिजे. आणि डी कॅटेगरी म्हणजे त्याचे 30% अॅक्युरेसी पाहिजे. म्हणजे तुम्ही 10 कधी अटेम्प्ट केले ना, तर तुमचे 3 बरोबर पाहिजे. तर ही अशी ABCD स्ट्रॅटेजी. आता आपण बघूयात की याच्यानुसार किती बरोबर आले होते आपले, म्हणजे ही स्ट्रॅटेजी वापरली असती तर आपले किती बरोबर आहे. याची ऑफिशियल आन्सर की पण आहे आपल्याकडे, ती आपण बघूया. काय झालं, ओके. ही आहे MPSC ची ऑफिशियल आन्सर, फायनल आन्सर की 2023 ची. हा, तर आणि आपला पेपरचा सेट कोणता होता, ए कॅटेगरीचा होता इथे. ओके, तर फर्स्ट आन्सर होतं फोर्थ घेतलं होतं आपण. हा, कालच घेतलं होतं. रानडे माहिती होतं, हे तेलंग पण माहिती होतं, म्हणजे भांडारकर आणि तेलंग हे आन्सर होतं, ते माहिती होतं आपल्याला. रेट करून घेतो म्हणजे तुम्हाला कळेल की कोणतं बरोबर आहे कोणतं नाही. ओके, हे करेक्ट होतं आपल्याला माहिती. दुसऱ्याचं आन्सर होतं की पीपल्स युनियन कोणाने एस्टॅब्लिश केली होती वगैरे. आता मी तुम्हाला ऑप्शन एनिमेशन टेक्निकने सांगितलं होतं कसं आन्सर काढता येईल वगैरे. त्याचं आन्सर बघूयात. दुसऱ्याचं आन्सर होतं एक, बघा मी बोललो होतो ना राजर्षी शाहू महाराज वगैरे, मी टिक केलं होतं, म्हणजे एलिमिनेशनने काढून तुम्हाला दाखवलं होतं, ते बरोबर पण आलं. म्हणजे याची स्ट्रॅटेजी नीट वापरायला लागते बरोबर. आता याच्यात तिसऱ्याचं पत्रकारितेची मुहूर्त रोड कोणी हे केली होती, डी कॅटेगरी मध्ये होता. पण मी भालेकर कावर चूज केलं की त्यांचं दिनबंधू वगैरे मॅगझिन होतं, त्याच्यातून केलं होतं बाबा. बघूया ते तिसऱ्याचं 4, ते पण बरोबर होतं. बॅक नॉलेज होतं. आता चौथ्याचं मला माहिती होतं, ए कॅटेगरी मध्ये शुंगानी आहे, ॲक्युरेसी मला माहिती आहे बरोबरच आहे. चौथ्याचं 1 होतं. ओके, पुढचं तर वैदिक काळात वगैरे विनिमयाचे साधन, हे पण एक कॅटेगरीत होतं, तर माहिती बरोबर आहे. 5व्याचं 1. हे तुम्हाला सांगितले होते का बरं हे 2 ऑप्शन एलिमिनेट केले होते वगैरे, ते स्ट्रॅटेजी पण सांगितली होती. ओके, 6व्याचं नव्हतं माहिती, की स्किपच केलं होतं, म्हणजे अटेम्प्ट नव्हतं केलं, तरी त्याचा आन्सर बघूया काय होतं की 4, म्हणजे कानिफनाथ हे त्याचं आन्सर होतं. ओके, पुढचं 7व्याचं ए कॅटेगरीचं होतं, तर ते मला माहिती बरोबर आहे. 7व्याचं 3 होतं, त्याच्यात आपण 3 अटेम्प्ट केलेलं आहे, बरोबर आहे ते. ओके, पुढचं होतं की बाळशास्त्री जांभेकर, हे पण मला माहिती होतं की ए कॅटेगरी मध्येच आहे, तर त्यामुळे 8व्याचं किती येतं बघूया, 3 बरोबर आहे.
हे बरोबर आहे. ओके, 9व्याचं पण बरोबर माहिती होतं, ए कॅटेगरी ते 9व्याचं येतं 2. बरोबर आहे. हे बघा, हे टिक केलेलं कारण की ए कॅटेगरीत होतं. ए कॅटेगरी म्हणजे जिथे तुम्हाला ॲक्युरेसी 100% माहिती, 90% बाबा 100% हेच आन्सर, त्यामुळे ते ए कॅटेगरीमध्ये घेतले होते. आता हे 10व्याचं मला नव्हतं माहिती, डी कॅटेगरी होते पण मी स्किप केलेलं बघा इथे. 10व्याचा आन्सर होता आपला 4. हे आन्सर होतं त्याचं. ते स्किप केल्यामुळे कारणाने आपल्याला माहिती पण आहे. कर्षक संगम हे पण स्किप केलेलं 11व्याचा, तर त्याचा आन्सर होतं तुमचं 3. 3 म्हणजे केरला. हे पण नव्हतं माहिती ना, स्किप केलं होतं. आता हे बघा, मी तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकने सांगितलं की कोणतं येऊ शकतं. शंकरराव देव का बरे एलिमिनेट केले होते आणि PC रे वगैरे का बरे एलिमिनेट केले होते. तरी या बी कॅटेगरीमध्ये होतं की कोणतं आन्सर बरोबर येईल वगैरे. तर मला पण नव्हतं माहिती, पण मी एक तो गेस केला होता. 12व्याचा बघू, एक बरोबर आलं. ते का बरं सांगितलं होतं तुम्हाला, कारण की मानगाव परिषद वगैरे झाली होती, त्यामुळे ते इन्फ्लुएन्स जास्त होतं त्यांच्यामुळे. ओके, 13चं हे मला माहिती होतं, ए कॅटेगरी म्हणजे ते ऑलमोस्ट बरोबरच असेल माहिती होतं. 13चं बघा, हे 3 होते आन्सर. 3 बरोबर आहे याचं मग. पुढचं, खांदेरी बिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता का? आता मला हे माहिती नव्हतं, पण तरी मी एक गेस केला होता की वरीलपैकी सर्व असू शकतो बाबा त्याचा आन्सर. 14व्याचा मी केला होता, तो बरोबर आला होता अटेम्प्ट. म्हणजे मी तुम्हाला बोललो ना की याचं मोस्ट प्रोबॅबली आन्सर ऑल ऑफ द अबव्हच राहतं वगैरे. ओके, आता हे कॅटेगरीमध्ये होतं, तर हे मला माहिती होतं बरोबर आहे, कारण की ते ॲक्युरेसी आहे, मला नॉलेज पण होतं, तेवढं माहिती होतं. 15 करेक्ट होतं. 16वेचं घातक कचरा मृदेमध्ये टाकल्याशिवाय, आता बी कॅटेगरीमध्ये होतं, तर मला नव्हतं माहिती आहे करेक्ट येईल की नाही. तर 16वेचं पाहिलं तर 3. हे बघा, चुकलं ना माझं, की मी म्हटलं होतं ॲमेझॉन गांधी म्हणता, पण मी हा अटेम्प्ट केला होता, हे चुकलं माझं. याचं आन्सर होतं 3. ओके, 17वेचं नव्हतंच माहिती, तर मी स्किप केलं होतं ते. तरी 17वेचं आन्सर होतं तुमचं 3. म्हणजे हे नायट्रोजन ट्रायऑक्साईड वगैरे रिलीज करतो तो. ओके, तर याचं एक कसं असतं, प्लांट्स असतात ना, ते आपला एलिमेंट नायट्रोजन असतो ॲटमॉस्फिअरमध्ये, N2 वगैरे, तर तो घेतात आणि त्याला ट्रान्सफर करतात आणि तो मातीत सोडतात. त्यामुळे नायट्रस ट्रायऑक्साईड वगैरे येतं त्याचं. मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण ही एक कन्सेप्ट आहे. लावणार होतो लॉजिक, पण त्याच्याने काही सुटलं नाही, त्यामुळे मी तो स्किपच केलेला. ओके, ओझोन संदर्भात 18वेचं बी, याचं पण मला नव्हतं माहिती. 18वेचा आन्सर आहे 4. आहे का आपलं? बरोबर आहे. बघा, मी तुम्हाला बोललो होतो ऑल ऑफ द अबव, हे तुम्हाला सांगितलं होतं की 1989ला तो झाला होता, त्यामुळे हे केलं होतं, तो बरोबर आलं. हे लॉजिक बरोबर बसलं. आता हे 19चं ए कॅटेगरी मला माहिती आहे, बरोबरच आहे. 3 आहे, बरोबर आहे 3. आणि पिरॅमिड ऑफ वेव्ह मला माहिती होतं नाही. 20वेचं पण माहिती की ए कॅटेगरी ते बरोबर आहे, 4 आहे. बरोबर. ओके, 21चं आता मला नव्हतं माहिती, मी तुम्हाला काय लॉजिक लावून सांगितलं होतं 3/4 पाहिजे. आता बघू याच्यापैकी कोणतं यांचं बरोबर आहे की नाही. 21चं आहे 3. आता मी घेतलं होतं हे आणि मी लावलं होतं लॉजिक आहे ना, तर त्यामुळे याचा आन्सर 3 आहे. हे चुकलं माझं, याचा आन्सर होता ॲक्च्युली 3. 3/4 सांगितलं होतं, पण ते चुकलं माझं. ते 22व्याचं नव्हतं अटेम्प्ट केला. 22व्याचा आन्सर होतं A1. ही आपली याची, कोणाची म्हणतो, युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडियाची कन्सेप्ट, म्हणजे तेच आहे, काय म्हणतात त्याला, त्यांनी डेफिनेशन दिलेली. ओके, 23चं डी होतं, पण मी आय थिंक अटेम्प्टच नाही केलेला, सोडून दिलेला, कारण की इथे बघ कुठे स्टिक नाही केली, त्यामुळे सोडून दिलेलं. ओके, पुढचं होतं की विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट कंटेन्स द मॅक्झिमम प्रोपोर्शन आयर्न अँड बॉक्साईड. बी कॅटेगरीमध्ये होता 24चा आन्सर होता 3. बघा, मी जर तुम्हाला सांगितलं की मी हा का बरं ऑप्शन चूज केला होता, तर तो करेक्ट आला, कारण की UP साईडला असतं वगैरे, नंतर तांबडी मृदा वगैरे ही डेझर्ट साईडला सापडते, त्यामुळे मी तो सोडला होता, तो करेक्ट पण आला त्या लॉजिक. आता हा डी कॅटेगरीत होता 25चा, त्याच्याबद्दल मला नव्हतं माहिती. बरोबर 2 होतं, बघा चुकलं हे. त्याचा ॲक्च्युली ऑप्शन होता 2, की आर आणि हे त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे असर्शन रिझनिंगचं, तर चुकलं माझं लॉजिक थोडंसं. 26चा नव्हता अटेम्प्ट केला, सोडून दिलेलं, त्याचं होतं 3 आन्सर. 3 म्हणजे येलो कॅटेगरीने दाखवता आपला महाराष्ट्र इंडियाच्या मॅपमध्ये. आता 27चं तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं की 21 जूनला काय असतं, 22 डिसेंबरला कसं होतं, आणि ते 6 मंथ्सनं काय होतं वगैरे सगळं. तर बघू याचा आन्सर किती येतं. 27चा 4. बघा, 27चे 4 बरोबर. म्हणजे बी कॅटेगरीचे लॉजिक लावलं ते एक्झॅक्ट बसलं बरोबर, बी कॅटेगरीत असल्याशिवाय सुद्धा. आता मेडिटेरियनचा हा ए कॅटेगरी मधला आहे,
मला माहिती आहे जवळपास 90% तर बरोबर यायला पाहिजे. 28चं 2, 28चं 2 आहे, कारण की बोललो तुम्हाला थोडं सायंटिफिक टर्मिनॉलॉजीज आहे त्यानुसार येतं. ओके, 29 पण ए कॅटेगरीत आहे, 29चं 1 बरोबर, हे पण बरोबर आला म्हणजे माझा आन्सर. ओके, 30चं रिट्रीटिंग मान्सून बद्दल विचारलं होतं काय होतं वगैरे, मी तुम्हाला सांगितलं एक्सप्लेनेशन करून की कसं होतं काय होतं. तर 30चं बघूया, 3 ते पण ए कॅटेगरीत होतं तर बरोबर आलं तुम्हाला. ए कॅटेगरी आणि तुमची बी कॅटेगरी हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा स्कोर डिसाईड करायला, कारण की तुमचे मॅक्झिमम ए कॅटेगरीमध्ये 30 आले आणि बी कॅटेगरीमध्ये जवळपास 20-30 जरी बरोबर आले तर तुमचे इथे 45 ते 50 क्वेश्चन बरोबर येतात. तुम्हाला उरतात वरचे 10-1 क्वेश्चन जे तुम्हाला बरोबर आणायचे असतात, 5-7 क्वेश्चन. तर त्यामुळे ए कॅटेगरी आणि बी कॅटेगरीवर नेहमी फोकस ठेवा आणि ते असेच क्वेश्चन अटेम्प्ट करा जे ए कॅटेगरीमध्ये तुम्हाला 100% शुअरिटी की हे बरोबर आहेत म्हणून. आता 31चं घेतलं तर 31चं आलंय 2 आन्सर, 2 म्हणजे आपलं वरीपैकी सगळं बरोबर, तर हे पण बरोबर आलं जे तुम्हाला सांगितलं होतं एक्सप्लेनेशन कसं आलं काय आलं वगैरे. ओके, सह्याद्रीची रांग सरळ आहे वगैरे, तर हे का बरं सांगितलं होतं, हेडवर्ड इरोजन वगैरे असतं तर ते त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं. 32चं 1 आहे, बरोबर आलं बघा. हेडवर्ड इरोजन मुळे सांगितलं होतं ते बरोबर बसली कन्सेप्ट तिथे. ओके, आता हे 33चं बी कॅटेगरीमध्ये होतं, मला एक्झॅक्ट नाही माहिती 2 आणि 3 पैकी मी जस्ट एक गेस केला होता की असू शकतं बाबा. 33चं 2 बरोबर बसला माझा, म्हणजे दर टायमालाच बसेल असं नाही पण सांगतोय ते बरोबर बसला. त्याच्यानंतर 34चं होतं. आता 34चं ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्लेज हे इम्पॉर्टंट होतं, ते माहिती होतं. डी असल्या कारणाने सुद्धा पण मला ट्रान्सपोर्ट कॉस्टवर होता थोडासा, तर त्यामुळे मी अटेम्प्ट केला आणि तो बरोबर पण आलेला माझा. ओके, त्याच्यानंतर होतं की केंद्रीय वस्त्या वगैरे हे याच्याबद्दल हॅमलेट्स वगैरे असतात की नसतात. तो मी डी कॅटेगरीत होता, मी एक लॉजिक लावून हे केलेलं की असू शकतं. बघू आता 35चं काय होतं, 2 होता, हे चुकलं बघा. याचं ऑप्शन होतं 2, मी जे लॉजिक लावलं होतं तिथे चुकलं, हा एक क्वेश्चन चुकला. पुढचं होतं हे, आता हा ए कॅटेगरीत होता, मला माहिती आहे सुपर कंडक्टरचं बरोबर आहे, मला एक्झॅक्ट माहिती होतं. 36चं 3 बरोबर. सायन्स कसं प्रत्येकाचा कोणता सब्जेक्ट स्ट्रॉंग असतो, जसा माझा आता हिस्ट्री स्ट्रॉंग आहे, सायन्स स्ट्रॉंग आहे आणि थोडा इकॉनॉमिक्स अँड पॉलिटी हे सब्जेक्ट जरा चांगले, याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली क्वेश्चन्स होऊन जातात मला. बाकीचं जॉग्राफी आणि जे करंट अफेअर्स आहे ते माझं वीक आहे. तरी पण मी असं सांगितलं की करूच नका, पण ते थोडंसं नीट करा म्हणजे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यावर जास्त भर द्या, कारण की हेच जे सब्जेक्ट असतात ते तुम्हाला मार्क देऊन जातात. त्यामुळे 36वा बरोबर आला. 37चं तुम्हाला सांगितलं होतं की कसं कॅल्क्युलेशन केलं वगैरे काय केलं, आता बघू त्याचा आन्सर बरोबर येतं की नाही. 37चं 2, 37चं 2 जे बोललो ते बरोबर आलं. तुम्हाला सांगितलं होतं कसं काय काढलं, 10 कधी येतं आणि 9 कधी येतं वगैरे. ओके, आता 38चं मला माहिती नव्हतं, म्हणजे इक्वेशन माहिती होतं पण ते बर्नॉलिजचं असेल असं माहिती नव्हतं, त्यामुळे हा कॅन्सल पण झाला होता आय थिंक माझ्यामध्ये. 38चं बघा इथे कॅन्सल झाला, त्यामुळे हा स्किप केला होता, बरोबर केला. पुढचं होतं की अल्फा करंटचं, हे तर माहिती होतं की तुम्हाला सांगितलं कसं कमी होतं काय कमी होतं वगैरे. आता बघू 39चं 1 होतं आन्सर बरोबर. ओके, हा करेक्ट होता. 40चं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं त्यामुळे तो पण मला माहिती बरोबरच येईल, कारण की कॅल्क्युलेशन कधीच रॉंग राहत नाही. 40चं 4 बघा बरोबर आहे. 41चं होतं स्पीड ऑफ प्लॅनेट कसं असेल काय असेल. 41चं मी पाहिलं होतं, एक कॅटेगरीत एक होतं स्प्लिट फास्टर वगैरे, ते कसं असतं ते सांगितलं होतं. ओके, आता 42 मला माहिती होती की 100% बरोबर आहे, कारण की जे म्हणजे त्याच्याबद्दल काय म्हणतात तुम्हाला सांगितलं डिसिजेस कसे होतात काय होतात, तर त्यामुळे मला शुअरिटी होती की हे बरोबर येते. 42चं 2 2 बरोबर आहे. 43चा नव्हता माहिती मला, राईस ऑप्शन वाटत होता पण मी तो टिक नाही केला. बघू आता 43चा काय आन्सर येतं, 1 होतं त्याचा आन्सर. बघा मी बरं झालं ना अटेम्प्ट नाही केला, नाही तर हा चुकला असता मला. इथे स्किप केला होता तो, त्याचं वीट आन्सर आहे. अँग्युलर ट्युटिसी हा नेमॅटोड कुठे आढळतो तर वीटवर. आता हे शंखशास्त्राचं तुम्हाला सांगितलं होतं की कसा येतं आन्सर वगैरे, मी जस्ट एक अटेम्प्ट म्हणजे गेस केला होता की बाबा गोगलगायच्या पाठीवर शंख वगैरे असतो त्यामुळे ते शेल्स ऑफ मॉलुस्का वगैरे असू शकतात, जस्ट पाहिलं होतं. आता बघू हा बरोबर येतो का चूक येतो. 44चा 3 बघा, म्हणजे ह्याच्यात मी रिस्क घेतली होती पण तो थोडंसं लॉजिक लावून केलं होतं, तो ऑलमोस्ट बरोबर आला.
आणि MPSC मध्ये असेच क्वेश्चन येतात की थोडंसं लॉजिक लावलं आणि तुम्हाला आन्सर येतं त्याच्याबद्दल. तुम्हाला जास्तच पाहिजे माहिती त्याच्याबद्दल असं पण नसतं. आता फायलम मॉलस्काचं तुम्हाला सांगितलं होतं कसं काय येतं काय नाही. तर त्यामुळे हा A कॅटेगरीत होता. तर मला माहिती होतं ऑलमोस्ट बरोबरच येईल तो. 45चं 2. हे बघा बरोबर आलं. 45चं 2 आलं. ओके. पुढचं होतं विच ऑफ द फॉलोइंग मेजर पॉलिसी इंटरव्हेन्शन आर पार्ट ऑफ द हा B कॅटेगरीत होता 46. मला पण नव्हतं माहिती की बरोबर येईल की नाही येणार. मी तुम्हाला सांगितलं की ऑल ऑफ द अबोव जनरली स्टेटमेंट असतं. म्हणजे असू शकतं. असायलाच पाहिजे असं नाही पण असू पण शकतं. बघा 46चं 4 आलं. मी फक्त एक अटेम्प्ट केला होता बरोबर आला. ओके. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण असते याच्यात मी तुम्हाला सांगितलं जे लॉंग स्टेटमेंट असतात ते जनरली 70 to 80% करेक्ट असतात म्हटलं होतं. आता मला पण नाही माहिती बरोबर आहे की नाही ते बघूयात आपण. 47चं 3 आलं बरोबर. तर याच्यात तुम्हाला आहे ना हे कधी तुम्हाला जमेल तुम्ही जेवढे मॅक्सिमम पेपरचं अनालिसिस स्वतःहून करणार ना कारण की हे जे असे ट्रिक्स अँड टिप्स आहेत ना ते तुम्हाला वाचल्यावरच कळतं की बाबा हे असं असू शकतं. त्याच्या पेपर अनालिसिस करा तुम्हाला पण कळेल की काय असतं. आता बॅलन्स ग्रोथ रेट एमसॅट आता बघू याचं काय हे डील याच्यात आहे मला पण एक्झॅक्ट नाही माहिती याचं आन्सर 48चं 1 आहे बघा. मी हा का बरं घेतला होता पहिला आन्सर कारण की याच्यात जास्त ऑप्शन कव्हर केले होते बाबा त्यांनी म्हणजे जास्त बॅलन्स ग्रोथ वगैरे त्याच्यासाठी केलं होतं पॉप्युलेशन होतं आउटपुट होतं इन्कम होतं वगैरे वगैरे त्यामुळे घेतला होता तो बरोबर आला. 49चं बी आहे बघूया आता सेंट्रलायझेशनचं तुम्हाला सांगितलं होतं 49चं कसं येतं एक याला एक आहे का आन्सर आपलं हा बरोबर. तुम्हाला सांगितलं होतं ना कसं येऊ शकते इन्क्रीज इन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन तुम्हाला दर टायमालाच इन्क्रीज होईल असं पण एक्सेप्शन असतात त्यामुळे तो एक थोडासा मी हे केलं होतं तर बरोबर आहे. हे 50चं तुम्हाला सांगितलं होतं अमृत मिशन बद्दल होतं तर त्याचं बघूया 50चं 3 50चं पण बरोबर आलं. डी होता पण तरी स्टील बरोबर आलं कारण की त्याला माहिती वॉटर सप्लायशी रिलेटेड नाही. 51चं माहिती होतं हमखास बरोबर येईल काही की मल्टी डायमेन्शनली माहिती होतं याचं काय 51चं 4 बघा हे बरोबर आलं. 52चं माहिती नव्हतं की असेल की नसेल तर त्यामुळे मी हा घेतला होता की ऑल ऑफ द अबोव्हज वगैरे असू शकतं. 52चं बघितलं तर 4 बरोबर होतं मी तुम्हाला बोललो पण होतो जनरली बरोबर राहतं ऑल ऑफ द ते बरोबर आलं. ओके. 53चं ए कॅटेगरी माहिती होतं तर 53चं बघूया 4 बघा ए कॅटेगरीत असला ए कॅटेगरी जरा शुअरिटी कॅटेगरी राहते की माहिती बाबा याच्यात बरोबरच येणार आहे आपल्या. बी कॅटेगरीमध्ये आता माहिती नव्हतं तरी मी ऑल ऑफ द अबोव्ह घेतलं होतं. ओके 54चं 4 बघा म्हणजे जनरली असे जे जनरल स्टेटमेंट राहतात ना ते ऑल ऑफ द अबोव्ह मध्येच करेक्ट राहतात. आता हे माहिती होतं एखादा जर कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर कारण की मी जायच्या अगोदरच वाचून गेलेलो तर मला माहिती होतं की 2 ऑप्शन आहे त्याचा त्यामुळे हे एक्झॅक्ट माहिती होतं की 55चं 2 आहे आन्सर. ओके आलं. हे 56चं डी आता माहिती नव्हतं हे बरोबर येईल की नाही कारण की हे ऑल ऑफ द अबोव्ह चूज केलं होतं मी आणि मला माहिती नव्हतं हे त्याचे आहेत की नाही पॅरामीटर्स तर बघूया 56चं काय आन्सर 56चं 3 हे बघा तुम्हाला बोललो होतो ऑल ऑफ द अबोव्ह जनरली म्हणजे 90-95% करेक्ट राहतं तर ते घेतलं बरोबर. 57चं मला नव्हतं माहिती की यांचं डेफिनेशन आहे की नाही पण असे जे स्टेटमेंट तुम्हाला बोललो जास्त डिटेल स्टेटमेंट राहतात हे चुकीचे नसतात हे करेक्टच असतात जनरली म्हणजे 80 to 90% हे करेक्टच राहतात. त्यामुळे मी ऑल ऑफ द आन्सर चूज केलं होतं तुमचं तर बघूया आता 57चं काय येतं चुकीचं की करेक्ट. हे बघा बरोबर आहे कारण की हे असे स्टेटमेंट हे बघा कोणतेही स्टेटमेंट बरोबर असेल तर लगेच टाईप करता येतं पण ते चुकीचं बनवण्याकरता त्याला खूप म्हणजे एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की चूक काय आणि काय नाही त्यामुळे ते जनरली बरोबरच राहतं. आता 58चं मी याच्यात कन्फ्युज होतो बी 2 आणि 1 मध्ये आता बघू याच्यापैकी कोणतं बरोबर कारण की हे जनरली नंबरिंग वाला राहतं ना त्यामुळे 58चं 2 बघा हे बरोबर आलं. 47 आणि 32 कारण की वाचलेलं होतं ते थोडंसं बॅक मेमरी थोडी स्ट्रेस दिला तर बरोबर येतं. 59चं 2014 मध्ये फायनान्शियल इन्क्लुजनच्या स्कीम्स होते त्याच्याबद्दल विचार करूया. 59चं 3 बघा मी तुम्हाला सांगितलं नाही का बरं येणार नाही डिमॉनिटायझेशन स्कीम आणि प्रॉपर्टी डिस्क्लोजर स्कीम का बरं नाही येणार कारण की ते ब्लॅक मनीशी रिलेटेड होतं मी सांगितलं होतं तुम्हाला. जेंडर बजेटचं एक कॅटेगरी मला माहिती आहे हमखास बरोबर आहे 60चं 4 बरोबर. त्याच्यानंतर आता 61चं 3 मला माहिती होतं हा फॉर्म्युला मी वाचला आहे आणि केलं पण होतं ए कॅटेगरी मला माहिती बरोबर येते 61चं 3. ओके. ए कॅटेगरी मला माहिती राहते की माझी जवळपास बरोबरच आहे एखाद दुसरं चुकतं ए कॅटेगरीमध्ये 62 अटेम्प्टच नव्हता केला कारण की माहिती पण नव्हतं तर बघू त्याचा आन्सर काय 3 होतं त्याचा आन्सर हे. ओके.
63चं डी होतं, पण बघू लॉजिक लावून झालोय का. हा झालं 4 बरोबर. ओके. 64चं मला माहिती, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं. कॅल्क्युलेशन कधीच चुकत नाही. 64चं मला माहिती 3 येईल बरोबर. त्यांचा बरोबरच होतं. ओके. हे पण मला माहिती तुम्हाला, कारण की मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं. तर याचं पण करेक्टच येईल 65चं. ए कॅटेगरी. असे माझं सायन्स स्ट्रॉंग असल्या कारणाने, कॅल्क्युलेशन्स चांगले असल्या कारणाने मला माहिती राहतं सायन्समध्ये माझे मोस्ट प्रोबॅबली चांगले बरोबरच आहेत. तर 66चं पण तुम्हाला सांगितलं की काय आहे कसं आहे, तर ते पण मला माहिती ए कॅटेगरीत असल्या कारणाने ते बरोबर आहे. 66चं 1. ओके. 67चं माहितीच नव्हतं, मी सोडून पण दिलेलं. तर बघूया त्याचा आन्सर काय. 67चं 3 आन्सर होतं हे, कंपोजिट आणि क्लुसेन्स वगैरे. ओके. आता 68चं मी तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं, युटिलाइज, जनरेट आणि ट्रान्सफरचं. मला याच्याबद्दल काहीच नव्हतं माहिती, तर मी एक गेस केल्यासारखाच होता. बघू आता त्याचं बरोबर आहे का. 68चं बघा 3 बरोबर आहे. हे गेस पॉवर कधी येते तुम्हाला, जेवढे जास्त पेपर्स तुम्ही अनालिसिस करणार, सोडवणार वगैरे, अटेम्प्ट करणार, तेव्हा तुम्हाला जास्त येतं अटेम्प्ट. याच्याकरताच टेस्ट सिरीज वगैरे द्यायला पाहिजे. तुम्ही टेस्ट सिरीज बाकीच्या लावू नका, पण जे ऑनलाईन टेस्ट सिरीज वगैरे ते स्वस्तात भेटतात तुम्हाला. तुम्हाला पाहिजे असेल तर आमचं चॅनल आहे लर्निंग ओशन, आम्ही त्या टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड करतो. आमच्या चॅनलवर जा, आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यात टेस्ट सिरीज आहे, तुम्ही एनरोल व्हा, ऑनलाईन द्या. जास्त नाही, जास्तीत जास्त 400-500 रुपयाच्या याच्यातच आहे. कंटेंट पण चांगले, जवळ 30-40 पेपर्स तुम्हाला भेटतात. त्याच्यावर तुम्हाला डिटेल अनालिसिस पण भेटतं की तुमचा कोणता एरिया वीक आहे, कोणता स्ट्रॉंग आहे, तुम्हाला कोणत्या याच्यात जास्त परफॉर्म करता येईल वगैरे. तर त्यानुसार तुम्ही त्याच्यानुसार तुमच्या एक्झाम स्टडीजवर पण फोकस करू शकता. तर त्यामुळे मी सांगतोय आमचं ॲप्लिकेशन बघा, आमच्या वेबसाईटवर जा, वाटल्यास तर डायरेक्ट नका घेऊ, पहिले फ्री टेस्ट अटेम्प्ट करून बघा, मग डिसाईड करा वगैरे द्यायचं नाही घ्यायचं की. ओके. आता 70 ए कॅटेगरी होता, मला माहिती आहे हा बरोबरच असेल. तर 70चं बघूया आपण. 3 बघा, ए कॅटेगरीत टाकलं होतं कारण की तुम्हाला एक्झॅक्ट माहिती होतं. ओके. 71चं आहे, हे मला माहिती होतं ए कॅटेगरी आहे. तर 71चं पण 2 आहे. पॉलिटीचं माझे जनरली 90 to 95% क्वेश्चन्स हे करेक्टच येतात, त्यामुळे माहिती होतं. 72चं होतं 2, ए कॅटेगरी होता, 2 काढलेलं बरोबर आहे. ओके. 73चं पण बी कॅटेगरीत होतं, मला नव्हतं माहिती. बघू आता 73चं काय येतं. 73चं 4 बरोबर होतं. ओके. त्याच्यानंतर होतं 74 पण बी कॅटेगरीचं बघूया. त्याचा एक आन्सर आहे. एक बरोबर तुम्हाला बोललो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे फाजल अली कमिशन वगैरे हे आले होते, तर त्याच्यामध्ये सजेशन्स का बरं देतील तर ते कमेंट्री का बरं देईल, त्यामुळे ते मी ऑप्शन चूज करून दाखवलं होतं तुम्हाला. 74चं 75 स्किपच केला होता, मला माहितीच नव्हतं. तर 75चं बघा, त्यांनी कॅन्सल पण केला होता क्वेश्चन, तर हा कॅन्सल झाला आहे क्वेश्चन. ओके. 76 आहे तुमचं बिगर घटनात्मक संस्था, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज वगैरे. मी थोडंसं याच्यात हे केली होती गडबड. तर स्टेट फायनान्स कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी, तर ती एलिमिनेट केली होती मी. तर हा एलिमेंट झाला होता ऑप्शन दुसरा. तरी पण मग म्हटलं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, तर 3 पण एलिमिनेट झाला होता. 3 वगैरे गेला, तर वो 1 आणि 4 मध्ये सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन नुसार आली, तर ते माहिती होतं. तर ए कॅटेगरीत आला होता. 76चं होतं तुमचं 4 बघा, 4 ऑप्शन बरोबर. ओके. पुढचं 77चं पण ए कॅटेगरीमध्ये, तर मला माहिती आहे सेकंड ऑप्शन आहे त्याचं. 77चं 2. ए कॅटेगरी माझी जनरली ऑलमोस्ट करेक्ट राहतात, मी असं नाही सगळेच बरोबर राहतात, 90 to 95% बरोबरच असतात. 78चं ए, आता याचं 4 होतं याचं ऑप्शन, म्हणजे मी चूज केलं ते सगळे बरोबर आहे, त्यामुळे 4 ऑप्शन होते. 78चं 4 बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर होतं आपलं 79 पण ए कॅटेगरीमध्ये, तुम्हाला सांगितलं कसं येईल. सेकंड बघा ऑप्शन. ए कॅटेगरी मला ज्याच्यात 100% गॅरंटी आहे त्याच्यावरच मी रिस्क वगैरे ठरवतो घ्यायची नाही घ्यायची. 80चं 4 आन्सर आहे तुमचं, ते पण बरोबर आहे. त्याच्यानंतर येते 81चं ए कॅटेगरी 4 आहे, मला माहिती आहे बरोबरच येईल. जनरल 4 आहे. ओके. आता हे 82चं माहिती नव्हतं, पण मी म्हटलं लेटर घेतलं होतं, ते जस्ट एक डी कॅटेगरी टाईपच होता, आणि वरील सर्व म्हणजे 4 घेतला होता ऑप्शन. तर बघूया आता ते बरोबर आहे. 82चं 3 आहे बघा, हे चुकलं माझं आन्सर. हे आन्सर 3 होतं याचं. ओके. हे चुकलं. 83चं होतं 01 ए कॅटेगरीमध्ये, मला माहिती ते बरोबरच आहे जवळपास 4. बघितलं.
ते म्हणजे ए कॅटेगरी तुम्ही नीट डिसाईड करूनच घ्या. वाटल्यास तर जास्त नका सोडू, 30 ते 35 घ्या. पण 30 ते 35 ॲक्युरेसी, त्याची ॲक्युरेसी 90 to 95% पाहिजे तुमची. ओके. 84चं मी घेतलंच नव्हतं वाटतं काही. आय थिंक अटेम्प्ट नव्हता केला, सोडून दिलेला. ओके, स्किप केलेला. ओके. पुढचा होता 85. ए कॅटेगरी माहिती आहे, बरोबर आहे जवळपास. 85चं 1 आहे का? 85चं बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर 86चं डी सोडून दिलेलं नव्हतं माहिती. 86चं होतं आपलं ऑप्शन 3. ओके. 87चं ए कॅटेगरी म्हणजे जवळपास बरोबर आहे 4. हा बरं बोललो होतो ना, ए कॅटेगरीचं बरोबर आहे. ओके. 88चं डी आय थिंक हा केलं तर होतं, बघूया आता. 88चं काय आहे? 3 आहे ऑप्शन. 88चं 3 ऑप्शन आहे. ओके. तर हे माझं चुकलं. ओके. 89चं 2 आहे. तर 2 आय थिंक मी अटेम्प्टच नव्हता केला याचा, तर त्यामुळे प्रश्नच येत नाही याचा काही. याचं हे होतं 2 ऑप्शन होते हे. ओके. त्याच्यानंतर होतं 90चं डी होतं आय थिंक, म्हणजे कॅटेगरी डी होती की काय मला माहिती नव्हतं कोणत्या याच्यात. बघू. 90चं 3 आहे. ओके, बरोबर आहे. 91 सोडून दिलेलं, त्यामुळे घेतलंच नाही. याचं ऑप्शन 2 आहे. 92चं ए कॅटेगरी म्हणजे ऑलमोस्ट करेक्टच राहील. 92चं 3. बघा, दोस्त बोललो होतं ना कोणत्या याच्या वगैरे. 93चं पण ए माहिती आहे, 4 आहे का? हां बरोबर, आपला बरोबर आलं ते आन्सर. 94चं माहिती नव्हतं, मी गेस लावला होता की नरेंद्र मोदी सर असू शकतात वगैरे. आता बघूया ते आहे का. 94चं एक आहे, नाही चुकलंय बरं, हे आन्सर आहे त्याचा. ओके, चुकलं आपलं. 95 अटेम्प्ट नव्हता केला, सोडून दिलेला. 3. ओके. 3 म्हणजे आय थिंक हे आन्सर आहे त्याचा. 3. ओके. त्याच्यानंतर होतं 96चं. मी तुम्हाला सांगितलं की कसं कोणकोणाचे अपॉइंटमेंट झालं ते न्यूजमध्ये होतं, त्यामुळे माहिती आहे बरोबर येईल ऑलमोस्ट. 96चं 2. बघा, दीपक मोहन, ते तुम्हाला सांगितलं तर बरोबर आहे. 97चं नव्हतं माहिती, जस्ट की गव्हर्नन्स परिषद वगैरे कुठे झाली होती, तर मी ऑप्शन 4 चूज केला. तर बघूया आता. 97चं 4 बरोबर आहे. लॉजिक लावून हे केलं होतं. 98चं मी तुम्हाला सांगितलं अफगाणिस्तान तेव्हा न्यूजमध्ये होतं, त्यामुळे चूज केलं होतं. आता बघूया 98चं येतं का ते. बघा, तुम्हाला बोललो होतं ना, जे जनरली न्यूज वगैरे मध्ये राहतात ना, रिसेंट न्यूज मध्ये, तेच ऑप्शन राहतात आणि बरोबर पण आहेत. आता 99चं मला माहिती होतं बरोबर आहे, कारण की माझ्या मित्रांनी एक दिवस अगोदर डिस्कस केलं होतं आणि हे आलं होतं. 99चं बघा 1 बरोबर. ऑस्ट्रेलियानेच काढली होती ते, तेवढं मला माहिती होतं. ओके. आणि 100 आय थिंक अटेम्प्टच नव्हता केला. तर म्हणजे आपले मोस्ट प्रोबॅबली जवळपास सगळे म्हणण्यापेक्षा 90 to 95% करेक्ट आलेले. आणि आता आपण अटेम्प्ट केला तर आय थिंक 81चा की काय. ओके. दोन मिनिटं मित्रांनो, हे लोड होतंय वाटतं. आय थिंक थोडंसं हँग झालंय की काय लॅपटॉप. तर इथे काय होतं, आपण अटेम्प्ट केले होते 81 टोटल सगळे. ए कॅटेगरीमध्ये होते 46, बी कॅटेगरीचे आय थिंक 16 होते, डी कॅटेगरीचे माझ्या मते 17 होते. बरोबर.